सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तथा सहकार व सामाजिक क्षेत्रातील ज्येष्ठ नेते सतीश सावंत यांचा 61वा वाढदिवस रविवार दिनांक 25 जानेवारी रोजी विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून भिरवंडे येथील निवासस्थानी कनेडी हायस्कूल आणि कणकवली तालुक्यात साजरा करण्यात आला। यावेळी सुहासिनींनी त्यांचं औक्षण केलं। यावेळी व्यासपीठावर माजी आमदार वैभव नाईक, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, कनेडी शिक्षण संस्थेचे सरचिटणीस शिवाजीराव सावंत, शालेय समिती चेअरमन राजेश सावंत, कणकवली हायस्कूलचे नगराध्यक्ष संदेश पारकर, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, हरकुळ बुद्रुक सरपंच आनंद उर्फ बंडू ठाकूर, भिरवंडे सरपंच नितीन सावंत, कनेडी हायस्कूलचे मुख्याध्यापक सुमंत दळवी, यशवंत सावंत, शिवसेना तालुका प्रमुख प्रथमेश सावंत, युवासेना तालुका प्रमुख उत्तम लोके, नगरसेवक संकेत नाईक, अनिल सावंत, अंतोन डिसोजा, नंदू मेस्त्री, बाळा मेस्त्री, संतू दळवी, अनिल सावंत, मंगेश सावंत, एम सावंत, आबा सावंत आदी उपस्थित होते। सहकार चळवळीला दिशा देणाऱ्या आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी नेहमीच पुढे असलेल्या सतीश सावंत यांच्या कार्याचा यावेळी विविध मान्यवरांनी गौरव केला। यावेळी महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी मोठ्या संख्येनं महिला सहभागी झाल्या होत्या। यावेळी सतीश सावंत यांचा भिरवंडे गावच्या वतीनं मान्यवरांनी शाल व श्रीफळ तसेच पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत शुभेच्छा दिल्या। नागरिकांशी संवाद तसंच विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन यावेळी करण्यात आलं होतं। परिसरातील नागरिक, कार्यकर्ते, सहकारी संस्था प्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि शुभेच्छुकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून सतीश सावंत यांच्या प्रती आपला स्नेह व्यक्त केला। माझे अध्यक्ष, आमचे सर्वांचेच मार्गदर्शक सतीशजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थितले सतीशजी सावंत साहेब, आमचे सहकारी आणि कणकवलीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष संदेशजी पारकर, आपल्या शेजारचे हरकुळ गावचे सरपंच बंडू ठाकूर, आपल्या भिरवंडेकर सावंत समाजाचे सावंत साहेब, आमचे सहकारी मंगेश लोके, आमचे सहकारी एम सावंत, उपस्थित सर्वच सतीश सावंतांवर प्रेम करणारे या पंचवटीतील सर्व ग्रामस्थ बंधू आणि भगिनींनो, सतीश सावंतांकडे आज कुठलंही पद नाही, तरी पण पद देण्याची ताकद किंवा पद देण्याची किमया आजही त्यांच्यामध्ये आहे, ही या उपस्थितीवरून या ठिकाणी दिसून येते। सतीश सावंत ही ताकद आपल्या सर्व रामेश्वरांच्या कृपेने, आपल्या भिरवंडेवासियांच्या कृपेमुळे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आमच्यासारखे कार्यकर्ते असून दे, संदेश पारकरांच्या नगराध्यक्ष निवडणुकी असून दे, सर्वाधिक मोलाचं योगदान कोणचं असेल तर ते सतीश सावंत साहेबांचं आहे। आज आपण बघतोय की रामेश्वर मंदिराची अत्यंत चांगली वास्तू सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अत्यंत सर्वाधिक मोठं असं मंदिर काही अल्पावधीमध्ये निर्माण करण्याचं काम आपण सर्वांनी केलं। परंतु मला आठवतंय की गेले 7-8 महिने सतीश सावंत ज्या ज्यावेळी मला भेटतात त्यावेळी सकाळी ते रामेश्वराच्या देवळाकडे काम सुरू आहे म्हणून मी तिकडे जाऊन येतो म्हणून सांगतायत, आणि त्यामुळे दुसरी एखादी जबाबदारी घेतली तर जबाबदारी पूर्ण करण्याची जबाबदारी ते घेत असतात, आणि म्हणूनच हे मंदिर 8 महिन्यामध्ये एवढ्या दिमाखात या ठिकाणी उभा आहे। कनेडी हायस्कूल असून देत, सिंधुदुर्ग जिल्हा मराठा मंडळाची कणकवलीची वास्तू असून देत, या सगळ्यामध्ये त्यांनी या ठिकाणी चांगलं काम केलेलं आपल्या सर्वांना श्रुत आहेच। आज सतीश सावंतांकडे गेले 2 वर्ष राजकीय जरी त्यांची भूमिका राजकीय ते मागे असतील, परंतु प्रेमामध्ये मात्र ते कुठे मागे नाहीत। एखाद्या माणसामध्ये नेहमीच धमक असते, आणि मला खात्री आहे की सतीश सावंतमध्ये सुद्धा ती धमक आहे, तुमचा आशीर्वाद आहे, आणि त्यामुळे लवकरच ते पुन्हा एकदा राजकीय भरारी घेतील असे वाढदिवसानिमित्त आमच्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देतो। कारण ज्या ज्या ठिकाणी काम बघितलं की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असा एक माणूस आहे तुमच्या भिरवंडेवासियांनी दिलाय की शेतकऱ्यांचा प्रश्न असून दे, आज छोटे छोटे प्रश्न असतात परंतु त्याचं महत्व आपल्याला त्यावेळी कळत नाही। आज शेतकऱ्यांजवळ मंडू 110 कोटी रुपये मदत फक्त आणि फक्त सतीश सावंतांमुळे आंबा आणि काजूची नुकसान भरपाई त्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मिळाले, आणि त्यासाठी पाठपुरावा सतीश सावंत नेहमीच घेत असतात। आज शाळा बंद, संपूर्ण जिल्ह्यामध्ये शाळा बंद आहेत, शाळा बंद मध्ये सुद्धा विद्यार्थी असल्यामुळे शाळा बंद आहेत, शिक्षक नसल्यामुळे शाळा बंद आहेत, आणि त्यासाठी सुद्धा आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थी हा शिकला पाहिजे यासाठी सतीश सावंत नेहमीच प्रयत्न या ठिकाणी करत असतात। आणि आज पद नसून देत, परंतु आपली जबाबदारी सामाजिक आहे, आपली जबाबदारी सामान्य माणसांची आहे, आपली जबाबदारी शेतकऱ्यांची आहे, ही भूमिका ठेवून ते नेहमीच लढत असतात किंवा नेहमीच
या संदर्भात आवाज उठवत असतात किंवा या संदर्भात पाठपुरावा घेत असतात. अशा या कर्तृत्वान असलेल्या आणि जिल्ह्यामधील काही ठराविक लोक जे अभ्यास आहेत, अभ्यासपूर्ण ज्यांचा योगदान आहे, अशामध्ये सतीश सावंत आहेत. आणि भिवंडीवासियांचं योगदान, भिवंडीवासियांचं प्रेम या पुढच्या काळापासून त्यांच्यावर असंच राहून देत. सतीश सावंतांना मी माझ्या कुटुंबाच्या वतीने आणि आमच्या शिवसेनेच्या परिवाराच्या वतीने मनपूर्वक या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आशीर्वाद देण्यासाठी आज उपस्थित आहात. निश्चितच आज 62 वर्षात पदार्पण करते वेळी शेवटी घरचे आशीर्वाद जे असतात, हे घरचे आशीर्वाद अत्यंत महत्त्वाचे असतात. आणि घरचे आशीर्वाद जर असतील तरच आपण कुठल्याही सामाजिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात आपण त्या ठिकाणी यशस्वी होतो. आणि आज मला वाटतं 35 वर्ष सहकार राजकारणात काम करत असते वेळी माझा गाव हा केंद्रबिंदू मानून त्या ठिकाणी काम करण्याचा त्या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न केला. त्या ठिकाणी मंदिर असेल, आज कन्हेडीची प्रशाला असेल. मला वाटतं अध्यक्ष झाल्यानंतर 2002 मध्ये अध्यक्ष झाल्यानंतर 2004 मध्ये आमच्या संचालक मंडळाने जो निर्णय घेतला, त्या ठिकाणी पहिली सायन्स कॉलेज आपल्याकडे झालं पाहिजे, ज्युनियर कॉलेज. आणि मला वाटतं ते झाल्यामुळे आज गोरगरिबांची मुलं आज मला वाटतं 30-40 हजार रुपये पगाराच्या नोकऱ्या त्यांना ह्या सायन्स कॉलेजमुळे मिळत आहेत. हे आमच्या संचालकांनी सर्वांनी सांघिक काम केल्यामुळे झालेलं आहे. आज या ठिकाणी संदेश पारकर, सुशांत नाईक यांच्या मनाचा मोठेपणा आहे की त्यांनी जरी मला त्यांच्या विजयाचं या ठिकाणी श्रेय जरी मला त्यांनी दिलं, पण निश्चित सांगतो संदेश पारकरांसुद्धा काही वेळा त्यांचा बॅड पॅच होता. पण कालच्या वेळी त्यांना जे काही जाणवत होतं, मला वाटतं सहजपणे आम्ही म्हणालो की संदेशभाई तुम्ही उभं राहिलं पाहिजे. आणि एक शहर विकास आघाडी त्या ठिकाणी सुशांत नाईक असतील सर्वांनी त्या ठिकाणी शहर विकास आघाडी केली. आणि मी निश्चित सांगतो की एका ठिकाणी असलेला पैशाचा महापौर आणि संदेशकडे नसलेले पैसे, पण मला वाटतं संदेश पारकरांनी सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 1 वाजेपर्यंत मला वाटतं पायाला भिंगरी लावून घरोघरी त्यांनी प्रत्येकाचे आशीर्वाद घेतले आणि त्याचं रूपांतर आज विजयामध्ये झालं. मला खात्री आहे कारण ह्या कणकवली नगरपंचायत जी आहे हे तालुक्याची या ठिकाणी तालुका केंद्र आहे. आणि मला वाटतं रोज साधारण 40 ते 50 हजार लोक ह्या शहराच्या ठिकाणी येतात आणि त्या ठिकाणच्या समस्या असेल, बाजारात जे काय असेल त्या समस्या सोडवण्याची निश्चित ताकद या ठिकाणी संदेशभाई पारकर यांना आहे. उपनगराध्यक्ष सुशांत नाईक सुद्धा स्वर्गीय श्रीधर नाईक यांचा वारसा त्यांचे दोन्ही मुलगे या ठिकाणी चालवत आहेत. आणि म्हणून आज 61व्या वाढदिवसानिमित्त मला निश्चितच या ठिकाणी राजकारणामध्ये जे काही अनुभव आले, मला वाटतं माणसाचं शिक्षण किती जरी झालं तरी त्या शिक्षणाने त्याला कधी अनुभव मिळत नाही आहे. फक्त एक डिग्री त्याला मिळते की बा एवढी डिग्री मिळाली, तुम्ही अमुक झालात, तमुक झालात, BCom झालात, MCom झालात, तुम्हाला नोकरी मिळेल. पण नोकरी मिळाली म्हणजे तुम्हाला अनुभव मिळत नाही. पण मला ह्या आज 61 वर्षावरनं पुढचा जर काढला आणि 6 वर्ष जी आहे, ही 6 वर्ष मला जे काही अनुभव चांगले वाईट असतील, मला जे मिळाले त्या अनुभवातून आज मला या ठिकाणी चांगला एक उभं राहण्याची, एक सक्षम सतीश सावंत म्हणून घडण्याची क्षमता माझ्यामध्ये निर्माण झाली. कुठेही 6 वर्षामध्ये मी डगमगलो नाही. काही माझे सहकारी जरा मला जरी सोडून गेले असतील तरी त्यांच्याबद्दल माझी कधी देशभावना राहणार नाही. कदाचित त्यांच्या जागी ते निश्चित सुखी होऊ नये अशा प्रकारची मी रामेश्वराकडे प्रार्थना करतोय. जे माझ्या या गावामध्ये द्वेष मत्सर करत असतील त्यांना निरोगी दीर्घायुष्य लागू नये. कारण असे लोक असले तरच मी या राजकारणात, समाजकारणामध्ये टिकून राहणार आहे. आणि माझ्याकडनं कोणत्याही प्रकारच्या चुकीची घटना माझ्याकडनं घडणार नाही आहे. आणि भविष्यात मला रामेश्वराने कोणाचाही द्वेष करण्याची बुद्धी मला रामेश्वराने देऊ नये, कोणाबद्दल वाईट बोलण्याची मला बुद्धी या रामेश्वराने देऊ नये अशा प्रकारची मी प्रार्थना करतो. आणि आज तुमच्या आशीर्वादाने निश्चितच मी सांगतो की भविष्यात जी काही या भिरवडे गावची या जिल्ह्याबद्दल शेतकऱ्यांची जी स्वप्न आहेत ती पूर्ण करण्याची ताकद मला रामेश्वर देईल. आणि त्या ताकदीवरच भविष्यामध्ये मी निश्चित या समाजकारणात, राजकारणात, सहकार क्षेत्रात मी निश्चित यशस्वी होईल. ज्या पद्धतीने तुम्ही आजपर्यंत माझ्यासोबत माझ्या काही चुका, चांगली कामं, चुका सुद्धा स्वीकारून तुम्ही माझ्यासोबत राहिलात, तसेच भविष्यात तुम्ही माझ्यासोबत राहाल अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि माझं दैवत श्री रामेश्वर दीर्घादेवीजवळ मी प्रार्थना करतो. माझ्या सर्व भगिनींना, माझ्या सर्व बांधवांना, माझ्या सर्व बंधूंना या रामेश्वर दीर्घादेवीने उत्तम असं निरोगी दीर्घायुष्य देऊ नये अशी प्रार्थना करतो. आणि मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज दुग्ध शर्करा योग आहे, कारण सतीश सावंत साहेबांचा 61वा वाढदिवस आणि आज रथसप्तमी, आज रामेश्वराची आज घटस्थापना झाली आहे.
खरं म्हणजे आयुष्यातील हा क्षण अविस्मरणीय क्षण आहे. त्यासाठी सावंत साहेब तुम्हाला मी या ठिकाणी धन्यवाद देतो. कारण हे सहजासहजी कोणाच्या आयुष्यात येत नाही, ते तुमच्या आयुष्यात या दिवशी आलेलं आहे. खरोखरच रामेश्वरच्यांनी मी या ठिकाणी वंदन करतो. आणि मला वाटतं मी 25 वर्ष सावंत साहेबांच्या समेत काम करतोय. मगाशी वैभव नाईक म्हणाले की मी सावलीसारखा त्यांच्या सोबत आहे. खरं आहे त्यांचं, मी सावलीसारखा सोबत आहे. आणि माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते, बंडू ठाकूर एकटा नाही पण माझ्या सोबत असंख्य कार्यकर्ते या भिरोंडे गावातील सुद्धा सावलीसारखे त्यांच्या सोबत आहेत. कोणीही कितीही प्रकार उन्हाचा मारा त्यांच्यावर करण्याचा प्रयत्न केला तरी आमची सावली त्या ठिकाणी ती उष्णता जी त्यांना ती नष्ट करेल एवढी शक्ती आमच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि त्या रामेश्वराकडे आहे. आणि एक लक्षात घ्या, सतीश सावंत हे वैचारिक पातळी आणि संस्कारिक व्यक्तिमत्व आहे आणि त्याचा प्रभाव माझ्यासारख्या या व्यक्तीवर पडला आहे. मी सुद्धा संस्कारिक एक शब्द हरकुळ बुद्रुकचा प्रथम नागरिक बनू शकलो, हे याच्यामध्ये सतीश सावंत यांचं खरंच मोलाचा वाटा नाही, 100% सिंहाचा वाटा आहे. आणि म्हणूनच मी या ठिकाणी तुमच्या व्यासपीठावर या ठिकाणी उभा, बंडू ठाकूर जो उभा आहे आणि मला जो मान सन्मान मिळतोय ते माझे वडीलधारी सतीश सावंत या ठिकाणी आहे. मला नेहमी सांगायचं त्यांचा 2 ज्ञान मंदिरांकडे लक्ष असतो, एक रामेश्वर मंदिर आणि भिरोंड्याचं जे विद्यालय आहे ज्ञान मंदिर. कुठलंही कोणी दिवसभरात या दोन्ही कामांशिवाय दुसरं डोक्यात काही नसतं आणि भिरोंडे वासियांचं दुसरं आणखी अन्य कामं. खरं म्हणजे पहिलं नाव येतं रामेश्वर मंदिर आणि ज्ञान मंदिर. खरोखरच या व्यक्तिमत्वाने मी असं म्हणणार नाही की या भिरोंडे गावावर त्यांनी खूप उपकार केले, असं काही म्हणणार नाही, पण त्यांनी आपलं कर्तव्य आयुष्यातील आहे ते तुमच्यासाठी वेचलं आणि कामी लावलं, याचा मला अभिमान आहे. आणि आपण काय केलं पाहिजे आजच्या वाढदिवसानिमित्त मी तुम्हाला एकच सांगेन की आज जाणीव जी असते एकमेकाला, कोणी काय आपल्यावर किंवा गावावर ज्यांनी कामं केली त्याची जाणीव ठेवायची असते, त्याचा संकल्प माझ्या मते आपण केला पाहिजे, त्याची जाणीव आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. ती जाणीव जर आपण ठेवली नसलो तर खरोखरच आपण त्या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, तुम्ही त्यांना आणखी काही मोठं करा, राजकीय पदे मिळवत, पण खरोखर एक सांस्कारिक व्यक्तिमत्व या भिरोंडे गावामध्ये निर्माण झालं. आणि साधारणतः 1990 पासून मला माहिती आहे, कारण या भिरोंडे गावातून देशाचं असेल, राज्याचं असेल, जिल्ह्याचं असेल, सगळं नेतृत्व या भिरोंडे गावात. त्यावेळी त्या राजकारण्यांकडे अगदी वैचारिक पातळी होती. शिस्त सावंत असतील, आमचे सुधीर सावंत असतील, वायडी सावंत असतील, आमचे मोहन मुरारी असतील, आमचे शांताराम असतील, या ठिकाणी मला माहिती आहे की मला सर्व गोष्टी आहेत. माझं वय 55 वर्ष आहे, त्यामुळे त्यांच्याजवळ जी वैचारिक पातळी होती, एक भिरोंडे गावचा जो अभिमान होता तो आपण सगळ्यांनी टिकवला पाहिजे असं मी तुम्हाला या ठिकाणी आवाहन करतो. आणि पुन्हा एकदा सतीश सावंतांना या ठिकाणी दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लागो अशी शुभेच्छा व्यक्त करून इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.